तुम्ही एअरटेल एअरटेल काय करायचं याचा सुद्धा निर्णय होणार नाही. ज्यांना आवाज येतोय ते दिसत नाही. तुमच्यावर काय अन्याय झाला मीडियाला दिसू द्या. खाली बस काय अडचण आहे तुला? तुमच्यावर झालेला अन्याय तुम्हाला दाखवायचा नाही काय करतो ते तुला काय करायचं? अरे ते भाऊ ते सांगू राहिले मीडियावाल्यांसाठी सांगू राहिले ते तुम्ही ऐकून नाही राहिलं का? गेला पाहिजे ना. तुम्ही फक्त शांत बसून ऐका. पूर्ण चर्चा करू द्या. ते चॅनल महाराष्ट्रात चालू आहे. आवाज येत नाही त्याला तर काय करू शकत नाही. घरा डोक्यावर अरे 2 मिनिटं शांत बसा. पाटील बोलताय ना. आवाज येत नाही भावांनो, आवाज थोडासा कमी आहे. आता आवाज वाढेल. तुम्ही शांत बसा. कसा आवाज येईल? आता येतात सगळ्याला. कारण ते एका ठोवर त्याला खाली उचलावरी आपल्या चिखला गावावरती झालेला अन्याय आणि ही वानगी सगळी फोटो घ्यायचा का? वाऱ्यासारखी राज्यभर पसरली. माय बापा हो, इतका क्रूरपणानं माज कसा असू शकतो हे महाराष्ट्रानं बघितलाय. रेंज कमी असेल तुम्हाला. या लोकांमुळं तुम्ही राहू देऊ बा, तुला गप्प बस. या राज्यात इतक्या क्रूरपणानं त्या मायमाऊलीची छेड काढली जाते. तुम्हाला सगळ्याला हाकून देईन ना. ए चेती गप्प बस. चल त्या खाली खाली. इतक्या क्रूरपणानं ही पहिली घटना घडली. छत्रपती शिवरायांचा इतका तिरस्कार केला जातो हे महाराष्ट्राने पहिला बघितलं. त्या सुद्धा अवलादी आहेत वा पैदा झालेल्या हे महाराष्ट्राने पहिला बघितलं. एका लेकीला तिची विटंबना केली जाते. तिचे वाईट भावनेने कपडे फाडले जाते. पण त्या वाघिणीला बाणावं लागेल. तिला रात्रीच फोन करून सांगितलं तू शेर निघालीस मराठ्यात, तू रडू नकोस. छत्रपती शिवरायांचा पुतळा उकडून फेकून द्यायचा या मानसिकतेतून आलेल्या पैदाशीला तू रोखायचं काम केलं. तू जिजाऊची खरी लेख शोभलीस. आम्ही पुरा राज्य तुझ्या माग आहे. तू फक्त रडायचं बंद कर. कारण छत्रपती आणि छत्रपतीचा अवमान करायला लागलेला अपमान तू थांबिला. त्यामुळे तू रडायचं नाही. पुरं राज्य तुझ्या माग आहे. आम्ही आव्हान केलं नाही. आम्ही जर आव्हान केलं असतं आज इकडे यायचं तर तुमच्या बुलढाणा जिल्ह्यात मराठी बसली नसते. इतके करोडो मराठी बुलढाण्यात बसले. मला फक्त त्या जातीवादी पिलावळीला सांगायचंय, ही जी लाभार्थी टोळी आमच्याकडे पण आहे ती आम्ही जेलात फेकली बरीच. इकडे असणारी ती काही टोळी पैदास ज्यांनी ज्यांनी हे कृत्य केलं फक्त ते बाकीच्यांचा काही संबंध नाही याच्याशी.
यांना एकच सांगतो, जरी आम्ही इथं कमी संख्येनं आहेत म्हणून तुम्ही जर अन्याय करणार असलात तर राज्यात नंबर 1 ला आम्ही आहेत. आम्ही सुद्धा दांडे उचलू शकतो. फक्त तुमच्यासारखा जातीवाद आम्हाला करायचा नाहीये, तुमच्यासारखा माज आम्हाला जातीचा नाहीये. आमच्यावरती छत्रपतींचे संस्कार आहेत म्हणून आम्ही जातीवाद करत नाहीये. आम्हाला त्या वाटावर आणू नको. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना जाहीरपणानं सांगतो, साहेब आम्ही संयम पाळून येत. आमच्या लेकीचं वाईट भावनेनं त्यांनी केलेली छेडछाड, तिच्या अंगावरती फाडलेले कपडे हे जाणून बुजून फाडले गेले आणि त्यांचा उद्देश तिच्याबद्दलचा वाईट होता. तिच्या डोक्यात दगड घालायचा काम प्रयत्न त्यांनी केला. म्हणजे मी एसपी साहेबांना सांगतो, मला वाटतं ते आले असतील, डीवायएसपी साहेब सुद्धा इथं आलेले. 307 चे गुन्हे. हे शांत बसा रे, नका दिसू देऊ, शांत बसा. अरे न्याय घ्यायला आलो होता आपण, बघायसाठी नाही आलो. तुमच्या पुतळ्याला हात लावत नाही कोणी, तुम्ही काळजी करू नका. आम्ही ना कोणाच्या गांडीत दम येतो इतका तिरस्कार आहे का छत्रपतीचा तुम्हाला? कंपाळी कुंकूत छत्रपतींमुळे आहे आणि तुम्ही छत्रपतीचा पुतळा काढताय. काय बोकांडी बसतो का इथला पुतळा इथं ठेवला? तुम्ही मी एसपी साहेबांना डीवायएसपी साहेबांना सांगतो, 307 चे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. एक. दुसरं, तिचे छेडछाड करायचा प्रयत्न केलाय, तेही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मारून टाकण्याचा उद्देश त्यांचा या ठिकाणी होता. हे सार्वजनिक ठिकाण आहे, या ठिकाणी त्यांनी शांतता भंग करून दंगली घडवण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचा तो उद्देश होता की जातीय दंगली झाल्या पाहिजेत, तेही कलम याच्यात लागलं पाहिजे. यांचा या ठिकाणी वाईट प्रत्यय काही करायचा, काही बरोबर ही पण प्रयत्न होता का? कारण शेवटी ती आमची महाराष्ट्राची लेख आहे हे लक्षात असू द्या. आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, महाराष्ट्रातल्या लेकीबाळीवरती जर असा अन्याय झाला तर काम फिमा नाही, अगोदर न्यायासाठी सगळ्यांनी घर सोडून बाहेर पडत जायचं. विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण असं काही नाहीये. सगळ्या लेकीबाळी ही आपल्या उलट तिच्या धाडसाला दाद दिली पाहिजे. दुसरे असते तर पळून गेले असते. चायला खरंच वाघीन भेटली रे तू. रडती कशाची? रडायचं फिरायचं नाही, लढायचं. आम्ही सगळे सोबत आहे. इथं जे जे प्रयत्न झाले, तिने जे जे अर्ज दिलाय त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून सगळ्यांना अटक करा. मला आता एसपी साहेबांनी, कोकळे सरांनी आणि डीवायएसपी साहेबांनी सुद्धा सांगितलंय 21 जणांना अटक केली. सगळ्यांना राहिलेल्याला सुद्धा अटक करतो. साहेब तुमच्यावरती आम्ही विश्वास ठेवलाय. दंगल घडवण्याचा उद्देश तेही कलम याच्यात आले पाहिजेत. छत्रपती शिवरायांचा अवमान केला गेला, तोही उद्देश त्यांच्या मनात होता. आणि ही असली अवलाद ही त्यांच्याही समाजाला घातक आहे आणि राज्याच्या शांततेला सुद्धा घातक आहे. यांच्यावरती जबरी कलम लागल्या पाहिजे सगळ्याची सगळे. जर तुम्ही काही काटकसर केली, आम्ही तुमच्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवला. जर तुम्ही 2-3 दिवसाच्या आत यांना सगळ्यांना अटक करून कलमा त्यांच्या मनाप्रमाणे जर लावल्या नाहीत, काही जर टाळाटाळ एखाद्या स्थानिक अधिकाऱ्याकडून जर झाली तर नाविलाजानं राज्यातल्या सगळ्या मराठ्यांची राज्यव्यापी बैठक मला चिखला गावात लावावं लागेल. आणि मी पोकळे सरांवरती, तांबे साहेबांवरती विश्वास ठेवून आलो. जर काही इथलं ही चाललेली गुंडगिरी
याच्यातले काही त्या परळीला सुद्धा अटॅच आहेत. लाभार्थी टोळी इथं सुद्धा आहे असं कळालंय. यांना पुऱ्याला मोक्यात घाला, एक बेचातला सुट्टा काढणार खतरनाक. नसताना मी जर एकदा बोललो, मी कायद्याचा सन्मान केलाय, अधिकाऱ्यांचा सन्मान केलाय. जर तुमच्याकडून हायवे झाली तर माझा नाईलाज आहे, मी राज्यव्यापी आंदोलन जर एकदा सुरू झालं रे बाबा, मी एकदा शब्द दिला की मागं पण आटत नाही, मेलो तरी मी पुन्हा मग तिथून पुढची जबाबदारी सरकारची आणि प्रशासनाची राहील. मला तरी वाटतं, अहो थांब ना, एसपी साहेब बोलल्याप्रमाणे मला तरी वाटतं एकाला पण ही ते सोडणार नाहीत, एकाला पण सोडणार नाही, सगळ्याचे सगळे जेर बंद करणार. अशी पण माहिती मिळाली की कोण PI का कोण आहे, कोणीतरी आहे, त्याने काही आरोपी कोणचा तो आमच्या तिकडे हल्ल्यात होता तर ते एक दुसरा आहे. हे माईक अरे तुम्ही जनरेटर पण गेले ना, आमच्याकडे जनरेटर असतात मराठी लाईट जाऊ शकते. ऊर्जामंत्री फडणवीस साहेब येतो त्यामुळे लाईट जाऊ सुद्धा शकते. तेव्हा आमच्या अंतरवालीच्या मायमावल्यांचे डोके फोडून गोळ्या घालणार तेच खाली इकडे का दुसरीकडे दुसरा घेऊ. मला जी माहिती मिळाली एसपी साहेबांनी DSP साहेबांना सांगतो, यांनी आरोपी पळून जायला सुद्धा मदत केली, त्यांना सुद्धा मध्ये घ्या, त्यांना निलंबित करा. हे बघा, तुम्ही कायदेशीर कारवाई करून आरोपीला अटक करणार आहे ही आशा ठेवून आम्ही आहे. जर हे 2-4 दिवसाच्या आत झालं नाही तर मग 25 तारखेच्या नंतर राज्यव्यापी सगळे मराठी चिखला गावात येणार आहेत, हे मात्र तुम्ही लिहून ठेवा. त्यावेळेस मी एकही शब्द प्रशासनाचा ऐकणार नाही. जे काय परिणाम होतील ते हल्ला करणाऱ्या या गुन्ह्यांमुळे झालंय आणि प्रशासनाने अटक नाही केल्या म्हणून होईल. तुझं जर काही द्यायचं राहिलं असेल, कुणाचे नाव आत्ता माझ्यासमोर दे. कोणाचं जर एखाद्याचं नाव टाळलं असेल, DSP साहेबांना इकडे बोलून घेऊ. हे बोलायचं झाल्याच्या नंतर सविस्तर सगळे शांततेत बसा, मला चर्चा करू द्या. घटना मला माहित नाहीये, मला घटना सगळी समजून घ्यायची. असं कधी मनात समजू नका की तुमचा विदर्भ आहे, आमचा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आहे. आपण एका रक्ताचे एका माईचे लेकर आहेत. आपण तुमचं दुःख ते आमचं आहे, आमचं दुःख ते तुमचं आहे. आणि या मुलीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींनी आदर्श घेतलाय असं लढायचं म्हणून. राजा वाचवायला आणि तुम्ही बाकीचं पुढे गेलं तरी डबड्या हो. मरायला घ्यायचं ना छत्रपती पुढं. अरे छत्रपती येतं आपलं जीवन आहे. इथं जागेवर जरी मूर्ती पडले ना, घरात नाही बसायचं. विदर्भातल्या आणि या गावातल्या मराठ्यांना सांगतो, मोठा पडला तरी छत्रपतीपेक्षा मोठा कोणी नाही. जाऊ द्या, जीव राजांसाठी पण हलायचा नाही आणि पुतळा हलवायचा नाही इथून अजिबात. कोणी आलं बी गेलं तरी पण हे वैभव या गावाचा कोणामुळे? छत्रपतींमुळे. शासकीय कार्यालय कोणामुळे? हे कशाचं कार्यालय? अंगणवाडी ही झाली छत्रपतींमुळे. छत्रपती नसते ना तुम्हाला बसा सुद्धा जागा नसते. इथं काय करतो पुतळा? पुतळा कोणी हलू शकत नाही. आम्ही येत नुसतं हलवा. तुम्ही आता तुमचे बी पुतळे आहेत ना राज्यात, मग तुमचे चौक आहेत, मग खेळायचं का मग तसं तुम्हाला गुंडाला त्या? आम्ही तुमच्या चौकाचा, तुमच्या महापुरुषांचा आदर्श करतो.
आणि आमचे लोक तुमचे पुतळे चौक ओपन करून द्या हार घालचे आणि तुम्ही आमच्याबद्दल इतका द्वेष आमच्या छत्रपतीबद्दल हे तुम्हाला मागात पडत. आता हे हळूहळू यांची पाहिली भरत आलेली यांचा पापाचा घडा हळूहळू भरत आलाय. यांना वाटतं आपण उठाव करीनात आपण वास संयमी लोक आहे आपण थोडं शांततेने चाललो. एकदा जर मराठीने हातात दांडक घेतलं तर पुन्हा मूडच तर खाली होणार नाही यांच्या डोक्यातच आहे. आणि हे जर नाही थांबले तर नावीला जे मग ते एका दिवशी करावंच लागणार आहे. आता माया माऊलीपर्यंत हात आलाय. तुमच्या लेकीच्या अंगावर हात टाकला म्हणता तुम्ही आमच्या महिलावर उलटा हात टाकायला लागला. आम्ही तुमच्या महिलेला आमच्या महिले इतकं बघतो. आम्ही नाही तुमच्या महिलेवरती हात टाकी आमचे सुद्धा पोरं टाकू शकते. इतकी नीच पैदास पण तुमची इतकी आमची नाही. ओरिजिनल पैदास आमची. तुमच्या असल्या चुकीमुळं गोरगरीब त्या समाजाला सुद्धा भोगावं लागणार आहेत या लाभार्थी टोळीमुळं. त्यांच्यात असणाऱ्या चांगल्या लोकांना सुद्धा यांच्यामुळं ती जात सुद्धा बदनाम व्हायला लागली. हे लाभार्थी टोळी ह्या 2-3 मंत्र्यांनी सांभाळली आणि आज त्यांच्याच अंगलोट असं यायला लागलंय आता. कारण ते पुरेवाला धन्या असणारच याच्यात. फोन जो व्हायला केला असेल त्याला लय मोठं ते खुरकुतासारखं मुळ्यात झालेलं आहे. त्याला दमले घेत नाही. त्याने फोन केलाच असेल बेटे तू जिरी बघते तू माझ्या सगळं तो आणखी फोन भरलाच नाही. माझ्या बाप्पाचा सुपारी देते ती आणि ते सुपारी एका गोट्यात फोडील मी. आमच्याच पायद्याशी हाताखाली घेतो. आमच्याच पायद्याशी त्या काही पैशासाठी भुकालेल्या मान सन्मानासाठी आपली जात सोडून आपला समाजाचा छत्रपतीचा पराक्रम सोडून पैसे कमायसाठी हे आवाज तिकडे येते आपली. साहेब म्हणती पायदास साहेब म्हणती शहाण्णव कुले म्हणतात ते स्वतः म्हणते आम्ही 96 कुले आमच्यावर संस्कार आहे. ही तुझी बहीण आहे ना 96 कुल्या ही बहीण आहे ना तुझी साहेबाच्या टोळीनं तो ह्या साहेबाच्या टोळीनं हिचे कपडे फाडले. बहीण आहे ना तुझी त्यांचा नादाने पळतो का. आपल्या ह्या फितूर लोकांमुळं आपल्या जातीवरती संकट यायला लागले. अरे यांनी आपल्याला संपवायचं ठरवलंय तर त्याला स्वप्नात बघ म्हणा मराठीत संपेल. तुला मराठीत संपणार नाही. तो एक दिवस बघ थोड्या दिवसात भरतेत का नाही असा होणार आहे. एक दिवस तेव असं पाप करून करून आता नुसतं हे हालत आहे त्याच इथं काय करावं लागणार आहे पाप. लिखी बाई हात टाकायला लावतो तो टोळीला पाप. आणि तुम्ही किती घेत रे मी मागच सांगितलं होतं फक्त आम्ही उठाव करीणार. तुमच्यामुळं आम्ही त्या गरीब तुमच्या समाजातल्या लोकांचा विचार करतोय की गव्हासारखी किडे रगडू नये. वाद असतो भांडण असतं. एकदा जर ते चेतलं ना तर राणा सुद्धा पळून देणार नाही. आणि गरीबाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही संयमाने यांना वाटतं आम्हाला भीती का ग तुम्ही अपंग आहेत का दांडका घेऊन आलात. अपंग आहेत मला वाटलं दांडका घेऊन आलात लगेच. मी आहे त्यावर टेन्शन नाही घ्यायचं. इतक्या लवकर दांडे घेऊन देत नाही तुम्हाला. तुमची मान उंच असंच काम करणार एका जागावर उभा राहून तुम्ही काळजीच करायचं नाही. तर यांनी मागच दांडे घेतले असते. मला समाज भरकुटू द्यायचा नाही. छत्रपतींच्या विचारानं चालवायचं. तिचं काम तिने चोखपणे पार पाडलं. छत्रपतींचा पुतळा हटू दिला नाही. आता आपण सगळ्यांनी तिला सपोर्ट देणार. राज्यानं ही जबाबदारी. एकदा जर आव्हान झालं ना एकदा ह्या महाराष्ट्रातल्या सरकारनं बघितलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी आणि पोलीस प्रशासनाने एकदा जर राज्याला आव्हान केलं ना तुम्हाला सांगतो कोकणाच्या त्या टोकापासून जे मराठी मुंबई पासून इकडे निघतील ना तर तुम्हाला इथं 200 किलोमीटर इतके मराठी. तिला जर न्याय नाही मिळाला तिच्या म्हणण्याप्रमाणे आपली मागणी सरळ सांगितली पुतळ्याला हात कोणी लावायचा नाही. मग ते कुणी येऊ दे वाकड्या नजरेने सुद्धा बघायचं नाही. नसता आम्हाला जे पाऊल नाही उचलाय ते उचलावं लागलं.
दुसरं तिने सांगितल्याप्रमाणे सगळे आरोपी हे अटक झाले पाहिजेत, नावं घेतलेत तेवढे आले पाहिजेत, वशिला असू नाही तर काय असो. तुमचा सरपंच आहे, धरला असेल ना, मग धरतील ना, मी आहे ना. नाही धरलं ना, त्यांच्या माग डीवायएसपी साहेब आहेत नाही तर कुठे तर मॅडम आहेत सर पण होते ना, पाटील साहेब पण होते ना, त्याच्या मागं पथकं लावलीत ना. नक्की त्याला टंगडे धरून आणा, त्याला सोडायचंच नाही कुणी. आमची चूक असेल ना, आम्हाला सुद्धा साजा द्या, पण आमच्या लेखी शांत बसा, आमच्या लेखी बाळीवरती हात टाकलाय, आम्हाला तो आरोपी कोण आहे तो पाहिजे, त्याला सोडायचा नाही. इथं हात मोडले जणून 2 महिन्याचे काहीतरी. एक जण सांगा बघा, ताई ही तुमच्या समोर ताई आहे, हिचा पाय मोडलाय, कलम लागलेत का? लागलेत का? 30,000 लागला का? कलम लागलेत का? अरे पण आमदाराच्या जरी जवळचा असला, कोणाचा असला तरी ऐकतो, ऐक आधी, मी बळच आरोप करणारा नाही. आमदाराचं हात आहे का याच्यात? 1 मिनिट सांगतो, ऐका ऐका. त्या अरे ऐका रे, त्या आमदारांनी बहुतेक कोणाला तरी आमच्या तिकडे फोन आलता, त्याच्या पीएचा का कोणाचा फोन आलता की मी याच्यात नाही. ते नाही म्हणल्यावर बळच ओढायची मला सवय नाही, समजून घ्या. मी तुमचं आहे का नाही? तुम्ही म्हणता ते करण्याचं मी आयुष्य माझं घातलंय, मी बळच नाही म्हणू शकत. त्यांनी सांगितलं की या मॅटरशी पोलीस प्रशासनानं ही मुलगी पण उचलली होती 1.5 वर्षाची, तिच्या नाकाला लागलेलं आहे. ही संजीवनीची पुतणी आहे. 2 गट गायब होती मुलगी. भावांनो बघा, एवढी दुर्दैव घटना. हे पुन्हा वाढीव याच्यात घ्यावं लागेल. हे लेकरू 1.5 वर्षाचं 2 वर्षाच्या लेकराला जरी हाणत असले ना, ताई तुम्ही आता ताई आता आम्हाला बोलताय ना, डीवायएसपी साहेब आले होते ना, इकडे या म्हणा पुढं. मी जर हे गुन्हे नाही झाले, 1.5 शांत बसा, पोरं खाली बसा, हे जर 1.5 वर्षाच्या लेकराला न्याय नाही मिळाला ना, तर मग मी माग लागण बरं का. इकडच्या मागे सरकार खाली बसव, मागे सरकार गोंधळ करू नका. आता तर एक विषय भरकटायचा नाही. खालू नका. मी हे तुम्ही आडवून जरा रे गपची बायका, माझं समजून नाही ताई, मी माझ्या समाजावरती खूप माया करतो. हे तुम्हाला शांत बसायचं का उठून जायचं रे तू? ते फेकून तिच्यात मला लावल्याला गप्पच नव्हतं. मी माझ्या समाजावर पाहिले प्रेम करतो. ते 1.5 वर्षाचं जर 2-2 वर्षाचं लेकरावर अन्याय होणार असला ना, इथल्या एकाही आरोपीला सोडू नका, एकाला पण सोडू नका. खाली बस. मला ते लेकरं बघून तर मला आता करण्यालाच तयार नाही. हिला मारलं, मारू द्या, त्या ताईचा पाय मोडला. याच्यात तुम्ही रिपोर्टची कशाची वाट बघता तर बघू नका. 307 गुन्हे दाखल करून यांचा उद्देश वाईट कृत्य करण्याचा तिच्याविषयी होता. ह्या कलमा सगळ्या लावून घ्या. जर याच्यात सगळ्या कलमा लावून जर झाली नाही तर मला 25 तारखेच्या नंतर राज्याची बैठक या चिखला गावात लावून आंदोलन सुरू करावं लागणार होतं. मी भोकळे साहेबांवरती विश्वास ठेवलाय, तांबे साहेबांवरती विश्वास ठेवलाय, आणि आपण सुद्धा सगळेजण ठेवा, शांतता बाळगा. आपल्याला जवळ सहन होत आहे तोवर आपण सहन करू. शांततेत राहणं कुणाच्या आईच्या नावं दिले असते ना, सगळ्यांनी फिर्याद दिली ना सगळ्यांनी, तर वकील साहेब थांबतील. ते सगळं बघून सगळ्या कलमा वाढतील. त्याच्यात कलमा वाढवायच्या तर ते वाढावं लागणार. त्या सगळ्या सर्व वाढावं लागतात. त्या आरोपींना लवकर पकडा. तुम्ही रात्रीच 11 जण अटक केलेत हे आम्हाला कळालं. तुम्ही तुमची जबाबदारी चोख पार पाडलेली. आम्ही तुमच्यावरती थोडे सुद्धा नाराज नाहीये, परंतु राहिलेले सोडू नका. राहिलेलं एक पण सोडू नका. मला वाटतं त्या छोट्या मुलीला लागलंय खूप, त्या छोट्या मुलीला लागलंय, हिचा पाय मोडलाय. कलम 307 दाखल झाल्यात का? चर्चा सुरू आहे रे, गप्प बसतो मी इकडे, चर्चा व्हाय ना.
ए अरे चर्चा सुरू आहे ना, पोलीस बांधव असं का पागल आहेत का तुम्ही? काय करायचं तुला? तुम्ही शांत बसा, राहू दे उभा. कलम कोणचे लागले पुढे एफ आय. बाकी शांत बसा तुम्ही फक्त. बाकीचं तुम्हाला शांत बसा म्हणून सांगितलं. त्याच्यात 307 वाढवा. 307 वाढवा. त्या मुलीची जे छोट्या तिचं ते 2-3 घंटे त्यांनी अपहरण केलं. ते अपहरणाचे पण करा. ह्या 2 म्हणजे नको आम्हाला तुम्हाला सहकार्य करायचंय आणि आम्हाला आमच्या छत्रपतीसाठी लेकीसाठी न्याय पाहिजे. आमच्याकडून वाईट कृत्य कुठलंही होणार नाही, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. खरं आहे बरोबर? आम्ही तुम्हाला शब्द दिलाय. पण मी 25 तारखेच्या नंतर सर ऐकणार. मी 25 तारखेच्या नंतर राज्याला आव्हान करीन. पुढे म्हणजे दगड टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न सर त्या कलमा घ्यावं लागते. त्या कलमा घेतल्या नसत्या तर ते घ्यावं लागते. आणि मला एक फरक मला त्या व्हिडिओ मध्ये असं दिसलं, थांब रे, मला त्या व्हिडिओ मध्ये सर असं दिसलं की इथं पोलीस बांधव होते काही, त्यांच्या समोर कसं काय हल्ले? त्यांचा निलंबितचा ऑर्डर करा. त्यांचा तो अधिकारी एसपी साहेबांना आहे. एसपी साहेबांचा त्यांच्या चौकशीचे आदेश दिले. त्यांच्या चौकशीचे आदेश दिलेत एसपी साहेबांना असं ते म्हणतात. त्यांना निलंबित करून टाका. त्या दोघं तिघे इथं कोण होते त्यांच्या समोर जर हल्ला होणार असला तुम्ही हे बघा, तुम्ही स्टेटमेंट द्या. पुन्हा स्टेटमेंट शांततेत द्या. रात्री त्या घाबरलेल्या होत्या, एखाद्या स्टेटमेंट त्यांच्याकडून हुकला असेल. तुम्ही स्टेटमेंट घ्या, पुरे नावं घ्या. 307 त्याच्या अधिकारात अपहरण केलं त्या मुलीचं. एका छोटी कुठे ती नाही छोटी कोणाचा डोक्याला लागलं म्हणलं, कान ते फाटलाय. स्टेटमेंट घ्या, ते गुन्हे दाखल करा, त्यांना सगळ्यांना अटक करा. आमची बाकी काही मागणी नाही. तुम्हाला आमच्याकडून पूर्ण सहकार्य आहे. पुरावा 25 तारखेपर्यंत यांना 25 तारखेपर्यंत सहकार्य करू आपण. यांनी नाही केलं आम्ही राज्यातून पुरेतून विदर्भ कसा बाहेर निघत नाही, विदर्भाकडे बी बघतो. छत्रपतीचा अपमान झालाय. ही जिजाऊची पवित्र भूमी आहे. या भूमीतले मराठे आणि कुंभी झोपले का तुम्ही? तुमच्यावर वेळ नाही येणार का अशी तुमच्या लेकीवाडीवरती? विदर्भ आणि खानदेशातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहिलेला मला दिसला नाही पाहिजे. मी पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी झिजवलंय. इथे जर पुढे अन्याय होणार असला ना तर तुम्हाला सगळ्यांना, जर आता हे आरोपी अटक झाले नाही, 307 पासून अपहरणाचे सगळे गुन्हे, शांतता भंग केला यांनी. 4था मुद्दा जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न या लाभार्थी टोळीचा. पण आम्हाला जातीय दंगल होऊ द्यायची नाही, कारण यांच्यामुळे गोरगरिबावर अन्याय व्हायला नको. कारण यांच्या सुद्धा गोरगरीब काही लई चांगले लोक आहेत. हे असल्या स्वार्थी लोकांमुळं आणि ती कानाला ते लागलेली दुसरी कोणची आहे, तिचे पण स्टेटमेंट आहे. तिचं अपहरण केलं. घाबरायचं कोणी नाही. मी तुमच्या माग आहे सगळ्यांच्या. आणि कसे स्टेटमेंट घेतलेत? मी गाडीत बसलो की मुख्यमंत्र्याला बोलतो. मी रात्री पालकमंत्र्याला सांगितलंय. तुमचे प्रतापराव जाधव साहेबांना सुद्धा रात्री सांगितलंय, तुमच्या भूमीला अशी घटना होत असली तर आम्ही शांत बसणार नाही. एसपी साहेबांना बोललो, तांबे साहेबांना, कोकळे साहेबांना बोललो. त्यांनी सांगितलं सगळ्यांवरती गुन्हे दाखल होऊन सगळे अटक होतील. आता मला यांनी सांगितलं 21 जण अटक झालेत. साबरे पळून गेले दिसतात. ओरिजिनल आवडतच मला घर राहिली. आणि जे लाभार्थी नाहीत, जे टोळे ते गटले, हे चाबरे पळून गेले, लवकर सापडत नाही. ते होईल ना. मी आपण सगळ्यांनी 25 तारखेपर्यंत विश्वास ठेवायचा का पोलिसावर? वेळ दिला पाहिजे. काम करणाऱ्या अधिकाऱ्याला वेळ दिला पाहिजे. नाही दिलं तर मी म्हणलं मी आहे तुमच्या माग. यायला तुम्हाला सांगतो इथं काहीच नाही ती. एकदा जर आव्हान झालं ना तर कोण कोण आहेत ना, आपण कारवाई करू त्यांच्यावर. आपण कारवाई आपल्याला पण करता येते. मी दाते साहेबाला सुद्धा बोलतो महासंचालकाला गाडीत बसल्यावर, ह्यो प्रयोग चांगला नाही. यांनी केलेला
छत्रपती शिवरायांचा अपमान पुतळा काढून फेकून दिले. लयच मात झाला नेव तो, लय मात झाला. अति महिलेला मारणं. तुम्ही येऊ देता आता. दादा यांचं असं म्हणणं आहे महाराजांची मूर्ती एवढ्या नाल्यात नेऊन टाका. आम्ही नाल्याला बांधू. अरे पोलिसांवर विश्वास ठेवा. हे पुतळा साहेब, ही पुतळा हलणार नाही बरं का कधी. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, मी सांगतोय काय, विश्वास नाही. मी सांगितलं ना, विश्वास तुमच्यावर झाला. मी सांगितले, मी जबाबदारी घेतली ना. मी जबाबदारी घेतली. सगळ्यावर गुन्हे दाखल होणार, सगळे अटक होणार. ही जबाबदारी घेतली. तुम्हाला 2 दिवसात ऐकायला येईल. नसता 25ला राज्यातले पुरे मराठी जर नाही बोललो तुम्हाला नाव बदलून ठेवा. मग आंदोलन सुरू झाले की बंद होत नाही. छत्रपतीपेक्षा मला मोठं गुन्हे नाही माझ्या जीवनात. त्यांच्यासाठी मी जीवदान करायला पण तयार. मी काय देत नाही. सगळे येणार मध्ये. आणि हे सांगते तेच 1 नंबरचा आरोपी करा, खालीवर नका करू. आणि कुणाचा दबाव आला ना, प्रामाणिक सांगा. तुमची नोकरी बी जाऊन देत नाही. आणि दबाव घ्या जाणाराचं जर राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं ना, तर जरांगेचे अवलाद सांगणार नाही. तुम्हाला तर कोणाला धक्का लागू देत नाही. तुम्हाला तुमच्या SP साहेबाला, पोकळे साहेबाला 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्याचा फोन कर. तुम्हाला मोकळीक राहणार. जसे संतोष भाया देशमुखांच्या प्रकरणात पोलिसांना कोमाव साहेबाला मोकळीक होते काम करायची, तशी मोकळीक मिळणार. कोमाव साहेबाला सुद्धा आता महादेव मुंडेच्या प्रकरणात मोकळीक आहे. तुम्हाला नुसता फोन द्याला तरी तुम्ही एका मंत्र्याचा, आमदाराचा, आमच्या त्या खरकाट्याचा तिकडे कोणाला फोन द्याला SP नाही उद्या कोणाला, फक्त मला कळवा. तुमच्या मागे आम्ही राहू. सगळा समाज तुमच्या पाठीशी. आणि त्या जाऊन जेल मध्ये चांगल्या चांगल्या धुल्या उलर झाल्या तर सरपंच तेव्हा आकडे तिकडे झालंय. तिकडं माय एकदाच नादी लागलं तो आकडे तिकडे झालंय. त्याच मला काढा की डोळा दिसतो. माया नादी लागलं एवढं सोपं नाही. मी त्याला सांगितलं होतं तू माया नादी लागू नको. आणखीन मी सांगतो आता चिखला गावात तुपले लोक तू आवरेव, तू माया नादी लागू नको. लय जड जाईल तुला. माझ्या समाजात आणि छत्रपतीत लय जीव आहे. माझ्या समाजासाठी माझ्या किडनॅप पण गेल्यात. मला चालता येत नाही आता. इतक्या वेळ उभं राहिलो. मला आता बसता येणार नाही. माय बापा इतके हाल आहेत माझे, पण मी हालत नाही. या समाजाची, छत्रपतीची शान आहे आणि ती शान वाढवण्यासाठी हे पठ्ठ्यात जगतोय. तुम्हाला कुठेही डाग लागू देणार नाही. तुम्ही कसली काळजी करू नका. मी हिला रात्री सांगितलं होतं तू अर्ज कर, तेव्हा न्याय मिळत. मी सकाळीच येतो. तिच्या कपाळाला लागलंय. पोलीस बांधव समोर जर एवढं असेल तर कस काय गुन्हे दाखल होत नाही. तुला मला विचारू द्या कोण सांगणार फानत काय नाही. हे सगळ्या गुन्हे दाखल करा. त्या पोलिसावर सुद्धा सोडू नका यांना पुन्हा. हे जर नाही बाळा तुला खरं बोलायचं, खोटं एक शब्द बोलायचा नाही. मी खऱ्यासाठी काम करणार. तुला 2-3 घंटे कुणी पळून नेलतं का? छोट्या मुलं, दुसऱ्या मुलं, छोट्या पोरीला नेलतं का? हे कोणी मारलं तुला? मोबाईल सरपंच आणि सरपंचाच्या बायकोनं मारलं म्हणते. लेकरू लेकरू हे देव असतं म्हणते. लेकराला काय कळत नसतं म्हणते. त्यामुळे त्याच्यावरती ह्यो म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न डोक्याला. लेकराला काय लागतं टोळ्याला? हे बघा इकडून मानव सुद्धा त्याला नरड दाबायचं होतं. नरड दाबून हे पुरे येणं का लागलेले. मला जर हे कुणाचं झालेलं नाही दिसला तर मी 25ला कुणाचंही ऐकणार नाही. मी जर काय हातात घेतला परिणामाची चिंता करणार नाही. ते नरड दाबायचा प्रयत्न आहे. इकडून सगळे नख लागले तिला. जीव मारण्याचा ते देखील प्रयत्न करा. आणि तिची छेड काढली की फोस्को दाखल होतो. ते फोस्को दाखल होतो. स्लाइड करून घेतो. साहेब म्हणले घेते. किती वाजेपर्यंत वाट बघू मी? हे लगेच मी आता किती वाजले रे? यस बस किती वाजले? 2. मी 6 वाजेपर्यंत कामाची वाट बघतो. अरे तुम्ही सगळे जण समाजाचे पोलीसवाले सुद्धा हजर होते. आता प्रत्यक्षदर्शींचं मत आहे. मग मी सांगतो तुम्हाला. मी सांगतो ते नीट ऐका. मी सांगतो ते नीट ऐका.
या पोरीनं यांनी सगळ्यांनी साहेबांबरोबर आणि ताईंबरोबर जाऊ तुम्ही तुमचे स्टेटमेंट आता मी गेलो की लगेच द्या. लगेच इथं जा. इथं जे काय बाजूला पुढे खोलीत बसा. जमन नाही इथंच का पोलीस स्टेशनला न्यायचं? काय गरज आहे? तुम्हाला अधिकार येत नाही इथं. इथं एखाद्या खोलीत बसवा 2-4 जण. त्यांना बुळबुळ करायची नाही. कुणी बाकीच्या पोरांनी पोलिसांना लिहू द्या. सगळे जण तुमच्या गावातले 2-3 हुशार कोण आहेत ते त्यांच्यासोबत फक्त बसा. आणि ज्यांना लागले तक्रार आहेत ते पाय मोडलेले ताई हे सगळे एका जागेवर बसा आणि तुमची तक्रार द्या. सगळ्यांवरती पोस्को पासून 307 जीवे मारण्याचा प्रयत्न करणे हे सगळे गुन्हे दाखल होणार. मी 7 वाजेपर्यंत वाट बघतो. नसता मी 25 तारखेची घोषणा करून टाकतो. कारण महाराष्ट्रातून आम्ही झालो बेजार. तुम्हाला आमचं पण सांगतो. गपरे तुला त्याच्या पुढे काही येतच नाही का? आम्ही झालो बेजार. तुम्हाला खरं सांगतो. रात्रभर फोन आहेत. आम्ही पण यायचं म्हणून. पण SP साहेबांशी बोलणं झालं म्हणून मी प्रामाणिक सांगतो. मी काही लपून ठेवत नाही. ते म्हणले ते तर असं म्हणत होते उलट 2-3 दिवस येऊच नका म्हणले. 2-3 दिवस नसतं जमत मग आपलं. मी आजच जाणार. माझ्या लेकीला त्रास झालाय. माझ्या छत्रपतीला त्रास झाला. मी आजच जाणार. महाराष्ट्रातून पुणे ते दाम हात्यात चिखल्याला यायचं. चिखल्या का चुकल्या काय इथं यायचं म्हणे आम्हाला. म्हणलं तुम्ही थांबा मला परिस्थिती बघू द्या ऐकू द्या. नाही जर मागण्या मान्य झाल्या गुन्हे दाखल झाले तर आपण सगळे चिखलाला जाऊ. म्हणून शांत झाले. नाही तर रातभर फोन उचलतो. आमचा असा फेस पडलाय. नुसतं गाड्या कोणी म्हणतात पिकअप रेडी झालं टेम्पो रेडी झाला. मी मोटरसायकलवर रेडी आहे. मग आपल्या 3ही गाड्यांना बाहेर काढल्या. आणि मला ऊस तोडायला जायचं नाहीये. ट्रक भरायला मी लावली नाही. ट्रक भरूनच माणसं आणतो. म्हणजे रिअल सांगतो माझ्या जीवनात मी कधीही खोटं बोललेलं नाहीये. आम्ही सांगितलं सगळे शांत राहा. जर तांबे साहेबांनी आणि पोकळे साहेबांनी शब्द दिलाय एकही याच्यातून सोडला जाणार नाही. एक पण. म्हणून मग मी शांत राहिलो. तुम्ही पण शांत राहा. शांततेच्या भूमिकेत सगळे राहा. नाही झालं 25ला पुन्हा येऊ ना. कुठं चाललंय? मी बी कुठे जात नाही. तुम्ही नाही. ते पळून गेलेले कुत्रे नाही. कुठे जात नाही ते. फक्त त्यांना जे घडवायचं ते आपल्याला घडवायचं नाही. त्यांना घडायची जातीय दंग. कारण त्यांच्या सुद्धा गरीब लोक लय चांगले आहेत. काही उदाहरण सांगतो आणि मी थांबतो. आता मी घरून निघायच्या अगोदर सांगळे आणि बरे तुमचं नाही आपलं सांगतोय. सांगळे आणि काय घुले. सांगळे आणि घुले नावाचे महिले सहित अंतरवालीला माझ्या घरी आले होते. त्यांनी सकाळी दारात रडत होते. मी उठायला मला उशीर झाला कारण आम्ही 4 वाजेपर्यंत जागे होतो. त्यांनी सांगितलं की आमचा ऊस जाऊ द्यायना. कोण? सन कराड कोणचा कारण बोच्याचा आणखीन. त्यांनी आमच्या रस्त्यावरती JCB लावली. 7 फुटाचा खड्डा केला आणि त्या खड्ड्यात त्या बाईला टाकलं सांगळेला. आणि 2-3 मुलं आहेत तिचे. ते धरून आणले त्या खड्ड्यात टाकले. वरून JCB नाही माती लोटायची बुजून टाकायचे. का? हिचा ऊस जाऊ द्यायचा नाही आणि ते वावर आम्हाला विकत घ्यायचे. बघा यावला त्यांच्याच जातीतल्या. ते सकाळी आले. तुम्ही मायबाप हो म्हणे आमचे न्याय मिळाला पाहिजे. आमचे DYSP धुमाळ साहेब त्यांना फोन लावला. म्हणलं या गरीब लेकराला न्याय द्या. ही माऊलीले रडायला लागली. DYSP साहेबांनी तिथून गाड्या पाठवल्या आणि आता तिचा ऊस जाणार आहे का? जातीवादी आम्ही जर जातीवादी असतो ते माझ्या दारात आलेच नसते. म्हणून ती सगळी जिरवतो आम्ही. तुम्ही काळजी करू नका. आपण DYSP साहेब आहेत. त्या ताई तांबे साहेब आहेत. पोकळे साहेबांवरती आजपासून विश्वास ठेवू. 25 तारखेपर्यंत सगळे गुन्हे ऍड होतील. तुम्ही स्टेटमेंट द्या. मी दाते साहेबाला महासंचालक साहेबांना लगेच बोलतो. तुम्ही फक्त स्टेटमेंट सगळे द्या. तुम्ही कोणी शांत राहायचं नाही. सगळे FIR होणार. सगळे अटक होणार. त्यांच्या मागे पथक पाठवलेत का? लय लांब जातात बरं का ते लय लांब जाते. ते इथं राहतच नाही. ते असं इतके फेकड धावण्याचे आहेत ना ते इथं थांबतच नाही. काहीतरी गोळगोळ इकडे गोटा आणते तिकडे खडा आणते. पाण्याच्या बाटल्या आणते. टोपणं आणते देशीचे आणि पळून दुसऱ्या राज्यात जाते. आणि यांनी त्या नेते त्यांचे 2च आहेत. त्या लाभार्थी टोळीने त्या 2 नेत्याच्या आणि त्या काही त्यांच्या चांगल्या जातीच्या इतकं मळवर आणलंय ना आता हे त्यांचं सुद्धा ऐकायला तयार नाही. त्यांचं पण यांनी त्या दोन्ही नेत्याला बरबाद केले आणि आता जातीला बरबाद करायला निघाले. हे सत्य पण ते नाकारीत नाही.
बाकीची टोळी नुसती ती आता ते फक्त लिहायच्या कामात राहिले. हळूहळू हळूहळू हे सगळे मोक्यात घालतो. यांना ठोक नाही आता. यांनी इतका अन्याय केला ना त्या नागपूरच्या, मी जातीवादी असतो, ती माऊली माझ्याकडे आली असती की नागपूरची, ती ब्राह्मण समाजाची देवेंद्र फडणवीसची सगळे सोयरी थेट अंतरवाली, इथं तिथं नाही. तिलाच पैशाला लुबडलं धान्याने. किती खातोय आणि काय खातोय. जरा केळ खाय ना तिकडे, थोडे दगड गोटे खाय. केळं म्हणजे हे केळं आपला आजर भाई अकबर भाई त्यांच्याकडे असते ती, नुसतं पैसे खातो. त्या माऊलीचा नवरा गेला हो पोलीस मध्ये. इतका ताप दिला जमू यांनी, ती सांगते मी नाही सांगत. त्याला ब्रेन स्ट्रोक खलास, इतकं टेन्शन दिलं. 17 लाख सुद्धा सोडितात हो. हे काय करतात प्रॉपर्टीचं. त्यांनी पैसे कमवून ते सरमाड्या का खरमाड्या कोण होता ते जेलात घातला, संतोष देशमुखांचा खून करणारा. हा, त्याला सुद्धा पैसे कमीले त्यांनी खाल्ले येणे, जेलात गेलं ती. त्याची बायको एकीकडे, पोरं एकीकडे. तिचे पोरं बेंगलोरला पळत येत, कुंकड पळत येत, ती एकटीच घरात. तिने बोललं पाहिजे माझ्या नवऱ्याचा कसा धान्याने वापर केला. तिने बोलायला पाहिजे. तिने आशेवर जगू नये. ते सुटन, ते सुटत नसतो आता, ते सडूनच बाहेर येत असतं. आता ते सुटतच नसतं. तिने सांगितलं पाहिजे की ही प्रॉपर्टी सगळी धन्याची आहे, त्याच्यामुळं मानावर हात गेलाय, धन्यामुळंच खून केलाय, हे सांगितलं पाहिजे. कारण त्यांच्या गरीब जातीला त्रास व्हायला लागलाय. म्हणून आपण कायदा हातात घेऊ नका. समजलं तुम्हाला इतकं बोलण्याचं कारण माझं ते होतं. त्यांच्यात काही चांगले लोक आहेत, हे नाशक्या 10-5 जणांमुळं बाकीच्यावर नको. आणि जर नाहीच गुन्हे झाले तर 25 तारखेनंतर ठरवू काय करायचं. मग आपण दाखवू मराठे कशाला म्हणते. आता तुम्ही स्टेटमेंट सगळे देऊन घ्या आणि त्या ताईला थोडे दिवस संरक्षण राहू द्या. ती तक्रारदार आहे, तिला मारून टाकू शकते, तिच्या जीवाला धोका आहे, असं होऊ शकतं. आणि मराठ्यांनी विदर्भातल्या कुणबी आणि मराठ्या दोघाला सांगतो, जातीचं आणि छत्रपतीचं रक्षण करायला शिका. तुमच्यात काही मतभेद असतील तर सोडून द्या आणि एक जीवन राहा. कारण ही इतकी पवित्र भूमी जिजाऊची, पुऱ्या विश्वाला सुखी आणि समाधानी दिवस दिले असतील तर माझ्या मासाहेब जिजाऊंनी दिले. जिजाऊंनी ती पवित्र भूमी, या भूमीतले कुणबी आणि मराठी एक जीवन राहा. आणि अशा टायमाला सगळे धावून येत जा. मी तुमच्या पाठीशी. सगळ्यांनी शांततेत राहा. पोलिसावर विश्वास ठेवा, ते सगळ्यांना अटक करतील. 7 वाजेपर्यंत, येतं 2च घंट्याच्या आतच म्हणले सगळे गुन्हे दाखल करतो. पण 7 वाजेपर्यंत मी त्यांना वेळ दिला नाही केलं तर 25चं आंदोलन पुकारलं म्हणून समजा. आता तुम्ही सगळेजण स्टेटमेंट देऊन घ्या आणि सगळेजण शांततेत राहा. आता स्टेटमेंट तुम्ही देऊन घ्या. मी येऊ का आता? मी तुमच्या पाठीशी एक जीवन राहा. आणि जर 25 हाक द्यायची वेळ आली, काम बंद, अख्ख्याचा अख्खा विदर्भ इथं आला पाहिजे. धन्यवाद.